नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. तर आता इकडं अवंतीन त्या स्वयंपाक करत असतात. जी सावी आहे ती ठरवते की धैर्यला तिचा चेहरा दाखवणारच नाही असं ती मनाशी ठरवते. आणि इकडं आता जो धैर्य आहे तो किचनमध्ये त्याला पाणी हवं होतं म्हणून तो येतो. तेवढा तिकडं आता सावी तिचा स्वयंपाक बनवत असते. अवंती सावी त्या स्वयंपाक बनवत असतात. धैर्य सावीला बघतो. तर आता लगेच सावी धैर्याला बघते. तर सावी लगेच चेहऱ्याला पोहते आणि चेहऱ्याला पोहायचे तिकडं तोंड करून घेते. आणि धैर्य तिथून आता तो म्हणतो, अवंती वहिनी मला पाणी हवं होतं. आणि अवंती पाणी देते. आणि आता धैर्य तिथून निघून जायला लागतो. तेवढ्यात आता सावी इकडं बघायला लागते. तेवढा तिचा धक्का कढईला लागतो. तिच्या हाताला चटका बसतो. आणि आता सावी ऐक गं ओरडते मोठ्याने. तेवढा धैर्य मागं वळून बघतो. तो म्हणतो, सावी जास्त चटका बसलाय का? अवंतीन त्या म्हणतात, सावी काय होतंय तुला? सावी जास्त चटका बसलाय का असं विचारतात. तेवढ्यात धैर्य मागं वळून सावीजवळ यायला लागतो आणि विचारायला लागतो, सावी किती चटका बसलाय तुला, दाखव मला, भाजलाय किती, दाखव, असं म्हणायला लागतो. तर बघू आता इकडं लगेच जो धैर्य आहे धैर्याचा जीव सावीमध्ये गुंततो. तर आता बाहेर तेवढ्यात पोलीस आलेले असतात. आणि पोलीस आल्यावरती आता पोलीस येतात. तर आता तिथं लगेच ते म्हणतात की सावी मुजुमदार, तुम्हाला अटक करण्यासाठी इथे आलो आहो हे आम्ही. सावी नाईक या लवकर इकडे. सावीला बोलवतात. आणि आता ते म्हणतात की हे बघा, तुमच्यावर खूप मोठा आरोप आहे. तुम्ही काहीतरी केलंय, हल्ला हे झालाय, त्याच्यामुळे तुमच्यावरती खूप मोठा आरोप आहे. तुम्हाला अटक करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. तर आता सावी म्हणते की मी काहीच नाही केलं. तर आता लगेच ते म्हणतात काहीच नाही केलं, मी निर्दोष आहे, सावी म्हणते. तर आता लगेच ते म्हणतात निर्दोष आहे. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय केलं आहे? तर दाखवतात ते मोबाईलमध्ये. तर इकडं जो हिरो असतो तो तोच अंगत लगेच आता त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवलेला असतो त्यांनी. माझ्यावरती सावी नाईकने अतिप्रसंग केला आहे. माझ्यासोबत सावीने अतिप्रसंग घडून आणला आहे असं तो त्याच्यामध्ये बोलतो. आणि तो म्हणतो की सावी नाईकला शिक्षा झालीच पाहिजे. आता लगेच ते म्हणतात सावी नाईकला शिक्षा. तर सावी आता लगेच म्हणते की मी खरंच काही नाही केलं. हे अंगदचं माझं काही नाही आहे तसं. तर आता तेवढं पोलीस येऊन घ्यायला जायला लागतात. तेवढ्यात आता जी सावी धैर्य आहे धैर्य पुढे जातो आणि म्हणतो की हे बघ सावी, तू काळजी करू नको. सगळं जग तुझ्या विरोधात गेलं ना तर तरी तुझा नवरा तुझ्यासोबत आहे. सावी, काळजी करू नको कशाची, मी तुझ्यासोबत आहे. आणि हे बघ, मी तुला निर्दोष सोडेलच असं धैर्य सावीला म्हणतो. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.